चला थँक्यू सो मच भाऊ पाटील. जाऊया मॅच मध्ये जेथे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना टीम देवीचा पाड्याच्या विरोधात भोपर संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे टीम भोपर संघाची. मंथन माली आणि त्याच्या जोडीला उमेश पाटील. मंथन माली आणि उमेश पाटील या जोडीला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं हेमंत म्हात्रे. गेम ऑन. पहिलाच बॉल बिग हिट केलाय, फटका पसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर प्रदीप म्हात्रे आणि फलंदाज बाद. छेल टिपला गेलाय. पहिला बॅटर बाद. आमचे हरिभक्त परायण बालाराम बुवा बेडेकर यांचा आपण सन्मान करू. या बालाराम बुवा बेडेकर याच आहे, तुमचा सन्मान केला जाईल. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का लागला या भोपर संघाला. मंथन सारखा खेळाडू बाद झाला. अनंत दादा पाटील यांना विनंती करेन की आपण बालाराम बुवा बेडेकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. वन डाऊनला निनाद माळी. निनाद यांना पाहतोय आपण येत असताना. मिननाथ माळी. स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. त्या ठिकाणी चेंडू अगदी सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती आलाय शानदार चौकार. हे 4 धावा मिळत असताना मिन्नाथ चला पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर चौकार. हो क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. दांडी गुल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेध. फलंदाज बाद. 4 या धावसंख्येवरती दुसरा धक्का भोपर संघाला. प्रवीण पाटील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला मैदानामध्ये. 2 धक्के लवकर लागल्यात. मिन्नाचा सुद्धा बाद झाले. त्याच्या अगोदर मंथन माळी बाद झालं. उमेश पाटील न स्ट्राईकला उभा आहे. प्रवीण पाटील स्ट्राईक वरती. हो चांगला बॉल. अगदी ड्राईव्ह केलाय समोर. 102 मध्ये रूपांतर करायचंय. दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, मात्र फिल्डर वेगाने आले. ते पाहिलं गेलं आणि तोपर्यंत फक्त सिंगलला प्राधान्य देत असताना उमेश स्ट्राईकला. फटका तर चांगला आहे. जितू पाटील नो मिस्टेक. फलंदाज बाद. एकाच ओव्हरमध्ये 3 बॅटर बाद झाल्यात. भोपर संघाचे एकामागोमाग 3 हादरे लागल्यात.
भोपर संघाला धावसंख्या स्कोरबोर्डवरती फक्त 5. योगेश देसले बॅटर पहा मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत 3 फलंदाज बाद झाल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहतोय आपण हेमंत म्हात्रे, डेबीचा पाडा टीमचा खेळाडू. फटका तर हवेत खेळल्यात. फिल्डर पाठीमागे आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. जर डायरेक्ट हिट झाला असतं तर 2 धावा फलंदाज बाद झाले असते कदाचित. मात्र येथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3-7 अशी नाजूक आणि कठीण परिस्थिती आहे टीम भोपर संघाची. तीन खेळाडू बाद झालेत. चला बॉलर आता प्रदीप म्हात्रे. गोलंदाजी मार्क वरती प्रदीप म्हात्रे. सामना थोडा फास्ट खेळा, स्पीड अप करा. ओके. राजेश शेलार यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी योगेश यांना 3000 रुपये. डॉट बॉल आलाय. प्रेम पाटील स्ट्राईक वरती. फुल टॉस. डीप मिड विकेटला फटका चांगला आहे. धावा मिळतील पुरेपूर 4. प्रेम पाटील यांच्या बॅटमधून आला हा चौकार. 4 धावा. राजेश शेलार यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सन्माननीय चरणदासजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांच्या समवेत जयदासजी शेलार हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण यावं मंचावरती. चरणदासजी म्हात्रे आणि जयदासजी शेलार यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मोस्ट वेलकम. स्वागत आपलं. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. चला ओव्हर नंबर 2 मध्ये आहोत. मगाशी चौकाराला फिल्डिंग प्लेसमेंट मध्ये थोडासा बदल केला जातोय. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. किती रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे. 1-2 मध्ये लगेच रूपांतर केलं गेलंय आणि त्यामुळेच ते 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळती 4.
चला दुसरं षटक पॉवर प्लेचं पाहतोय चौकाराला मगाशी. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. पंच किशोर मुंडे इशारा करत असताना वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव अवांतर मिळाली. फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. यस फ्लिक ऑफ द रिक्स. चौकार 4 धावा. या स्पर्धेत ओके. चला चौकार आलाय. धावसंख्या पाहतोय 22. 3 चौकार आल्या त्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा दिशा दिली आहे आता लॉंगलेगच्या दिशेला. चौथा चौकार या ओव्हरमध्ये. या चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतलाय. यस चला बीमर आहे का ते पाहिलं जाईल. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. 4 चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्या 27-27. हा 3 चेंडू 3 चौकार लावणारा 7वा फलंदाज प्रवीण पाटील. हो आउटसाइड ऑफ स्टंप. आता दिशा बदलली होती. षटक समाप्त होतंय. दुसरा 2 ओव्हरमध्ये झाल्यात त्या 27. चांगल्या धावा आहेत. मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर विकेट सुद्धा गेलेली आहेत. त्यामुळे हे सुद्धा विसरता कामा नाही आहे की विकेट चांगले टॉपचे फलंदाज बाद झाल्यात. प्रवीण पाटीलवरती जबाबदारी असेल या मॅचची कारण त्याने चांगला खेळ केला. एकाच ओव्हरमध्ये 4 चौकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये 9. दुसऱ्या ओव्हरमध्ये 20. आणि 7वा फलंदाज ठरलाय. 3 चेंडू 3 चौकार. बॉलर तिसरं षटक हेमंत म्हात्रेला पाहतोय आपण. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये त्याला आणलं गेलंय कॅप्टनने. फटका तर चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. पाठीमागे सरकलेत. चेंडू टप्प्यावरती. चौकार चौकार. झाडाला लागलाय कारण झाडाच्या फांदीला लागला चेंडू तर चौकार आहे. हा पहिल्यापासून नियम आहे लक्षात ठेवा. झाडाच्या फांदीला लागला तरी 4 आहे. त्यामुळे फिल्डरला पुढे येऊन चेंडू पकडावा लागेल. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू गेला डॉट. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा पूल केलाय. बॉल हवेत आहे. जवळपास फिल्डर नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं.
सुरुवातीला धक्के दिले त्या धक्क्यातून भोपर संघ सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. बत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. हो पुन्हा एकदा स्लॉक स्वीप केल्याचं होतं त्या ठिकाणी पाहावं लागेल. फलंदाज बाद आहे. यास छेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. चौथा धक्का. सचिन पाटील नेक्स्ट बॅटर आल्यात. सचिन पाटील यांना पाहतोय आपण. चला पहिला गोलंदाज आहे त्याने 4 विकेट काढलेल्या आहेत. यास पिंट्याचा लेखाजोखा आहे. अत्यंत चांगले टॅलेंटेड पणा दाखवत असताना वाईड बॉल. पंच वाईडची गुण करतात. एक धाव अवांतर मिळतोय. एक धाव मिळाली आहे. एज लागतोय. चेंडू पाठीमागे चाललाय. वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी वेगाने जातोय. जागेवरून थांबले होते. एक शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये पहा मिळतोय. त्यानंतर ड्रिंक स्टॉली जाईल मैदानामध्ये. यास पायफर पाहायला मिळेल का? 4 विकेट मिळवल्या त्या गोलंदाजाने. हेमंत म्हात्रे. फुल टॉस. थोडंसं खराब प्रदर्शन. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. चेक केलं जाईल पुन्हा एकदा. बीमर. हा एक सन्मान करूया आपण. मी भगवान पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते चरणदाजी म्हात्रे विभाग प्रमुख, शिवसेनेचे विभाग प्रमुख सन्माननीय चरणदाजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करावा. फेअर डिलिव्हरी आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार मिळाला. विभाग प्रमुख चरणदाजी म्हात्रे साहेब यांचा सदिच्छा सन्मान होत असताना पाहतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटम, एक ओळख, आठवण म्हणून त्यांना सुपूर्द केली जाते. ओम माताडेश्वर 40+ क्रिकेट संघ म्हाताडीच्या वतीने क्रिकेटची स्पर्धा. त्यानंतर पुढचे सत्कार मूर्ती असतील बबन शेलार यांचे शुभ हस्ते जयदास शेलार यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. ग्रामस्थ मंडळ म्हाताडीच्या वतीने क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहा मिळते. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. स्कोर झालाय तो एकूण 37 धावा. 3 षटकामध्ये 37 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम भोपर.
नवनाथ म्हात्रे आल्यात, एक सिनियर खेळाडू या टीममधील. टीम जय लोटवाई देवीचा पाडा ही टीम खेळताना पाहा मिळते. ओ पहिलाच बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला. आता मात्र लॉंगलेगच्या दिशेला चेंडू निघून जातोय. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. टीम भोपरच्या विरोधात देवीचा पाडा संघ पहा मिळतो. आणि देवीचा पाडा संघ म्हटला की रेग्युलर मधील एक अत्यंत विस्फोटक फलंदाज ज्याच्या नावावरती 6 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा अनेक वेळा विक्रम आहे तो राम म्हात्रे यांचाच संघ आपल्याला पहा मिळतोय. लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा हे क्रिकेटमध्ये कारनामे करणारे हे काही खेळाडू आहेत. आज आमच्या समोर पिंट्या जोशी आहेत. त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा 6 चेंडू 6 चौकार सुद्धा पाहिले आपण. तेव्हा एक काळ होता त्यांनी गाजवला. आत्ता सुद्धा तीच धमक आहे. मात्र आता काय पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. सातत्याने क्रिकेट खेळून जमणार नाही आहे. त्याच्यासाठी काहीतरी करावेच आहेत. तर ते आता स्कोरिंग करत असताना या ठिकाणी हलकंसं अपील. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. ओ गोटीलेम फलंदाज बाद झाल्यात आणि रनआउटची विकेट मिळाली. मिसअंडरस्टँडिंग झाले. दोन्ही फलंदाज एकाच जागेवरती थांबले आणि नंतर बाहेर निघाले. फलंदाज बाद. हा नवीन बॅटर विनोद पाटील या टीमचा खेळाडू पहा मिळतात आपल्याला. धाबा तर चांगले आहेत. मात्र दुसरीकडे विकेट सुद्धा गेल्यात या भोपर संघाची. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झाले सुरुवातीला. तेथून मात्र प्रवीण पाटीलने संघाला डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. फुल टॉस कॅच होईल का? हो हो मस्त कॅच टिपलाय. अगदी खाली होते खेळाडू. जसा झेल आला तसं मात्र पुढे पुढे आले. झेलकडे लक्ष ठेवलं. पायांकडे सुद्धा लक्ष ठेवलं आणि फलंदाज बाद. अविनाश पाटील आणि राहुल पाटील यांच्या वतीने विनोद पाटीलला लागोपाठ 3 षटकारांसाठी 5000 आहेत. आणि कशाही 3 धावा धावून घेतल्या. 4 धावा धावल्या तरी सुद्धा. हा नवीन फलंदाज विनोद पाटील. दोन्ही विनोद पाटील आहेत. सिनियर ज्युनियर. आणि स्ट्राईक वरचा सुद्धा विनोदच पाटील आहेत. आणि वाईट दिला जातोय. पंच वाईट चिकून करतात. खूपच बाहेरून चेंडू गेला त्यामुळे वाईटचा इशारा येत असताना 42 42. ओ कॉट अँड बॉल करण्याची संधी होती स्वतःच्या गोलंदाजीवरती. दुसरी धाव होईल का? नाहीये. एकच धाव. दुसऱ्याचा प्रयत्न. गुड फोल्डिंग गुड ड्रॉ. चांगला फोल्डिंग पाहायला मिळालं डीप मध्ये. प्रदीप म्हात्रे होते. चला या ओव्हर मध्ये थोड्याशा धावा रोखण्याचं काम केलं गेलंय.
पुन्हा एकदा त्याच साईडला तोच खेळाडू वेगाने आल्यात. आता एकच धामेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. येथे ओव्हर समाप्त झाली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 45. 4 ओव्हरमध्ये 45. हो, जितू पाटील आल्यात. शेवटचा गोलंदाज अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मध्ये गेला. 102 मध्ये रूपांतर करायचं होतं. प्रदीप म्हात्रे, राजू म्हात्रे आल्यात. प्रदीप आणि राजू होते. एकच जा मिळाली. थोडंसं प्रेशर टाकण्याचं, कारण हे 2 फिल्डर चांगले आहेत. अगदी नेहमीच त्यांना पाहिलं आपण चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करत असताना त्याचे 2 फिल्डर्स पहा मिळतात. पुल केलाय. पुन्हा एकदा तोच फिल्डर. ओ, थ्रो कुठे गेला. 102 मध्ये रूपांतर. आणि आता जर गेला असता तर आणखीन 4 मिळाल्या असत्या. बॅकअप देणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे ते सुद्धा धावा मिळाल्यात. चला टॉससाठी यायचंय. पिसवली आणि निजे बी या 2 संघामध्ये टॉस होईल. वा, काय फटका. स्वीपर कव्हरच्या दिशेला अगदी वेगाने. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. धावा मिळती 4. स्कोर दाखवायचा चौकार वाईट झाल्यावर असं दाखवायचं. नवीन तंत्र आहे. बरोबर, अंपायर लावून दिसला पाहिजे ना. हा, मग पिंटेज गुड जॉब. चला टॉस साठी पिसवली टीमचे कॅप्टन या. पिसवली. ओ, यावेळी चांगला चेंडू होता. अगदी पायावरती आदललाय. आउटसाइड ऑफ स्टंप होता. एक चेंडू डॉट. आता चेंडू शिल्लक आहेत ते या ओव्हरमध्ये 2. 2 टू गो. चांगला बॉल. अगदी सिंक केलाय चेंडूला. डीप मध्ये 102 मध्ये रूपांतर करायचंय. फिल्डिंग 2 धावा. शेवटचा बॉल. त्याच्यानंतर आपण टॉस करू. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना निजेच्या विरोधात पिसवली आणि त्याच्यानंतर देसाईच्या विरोधात यातील विजेता संघ. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. वा, जबरदस्त फटका. चेंडू गोईच्या वेगाने सीमा पार. धावा मिती 4 आणि आता टोटल झाले एकूण 58. 58 झाल्यात. 59 ची गरज. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस करूया आपण. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच निळजे 40+ विपक्ष पिसोली 40+.
आणि इथून जो संघ जिंकेल तो देसाई 40+ बरोबर फाईट बॅक करेल. देसाई ह्यातून जो संघ जिंकेल तो देसाई बरोबर फाईट बॅक करेल. पिसवली आणि निलजेची मॅचेस अशा. तर राज पाटील यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. एक जबरदस्त क्रिकेटर. चला राज पाटील या. आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. सुनील भोईर यायचंय. नाही कुठेतरी आज बऱ्याचशी चर्चा आहे की राज पाटीलने फॉर्म भरायला पाहिजे तर IPL मध्ये भरणं गरजेचं होतं. सिलेक्ट झाले असते नसते पण आता ज्या फॉर्ममध्ये येत राज तुम्ही मला वाटतं कदाचित तुमची वर्णी लागली असती. चला निलजेचे कॅप्टन आलेत श्रीराम आलेत. चला राज जा आपण टॉस करा. पिसोलीचे कॅप्टन देखील आलेत. तिथेच कॉइन आहे बघा. नाही राज पाटीलच्या शुभ असते. एक जबरदस्त क्रिकेटर. नाही आता मी तर म्हणेल खऱ्या अर्थाने म्हाताडी गावला ओळख दिली त्यांनी. काय बॅटिंग करतो. GPL मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली. ग्रामीण प्रीमियर लीग मग आपण डोंबोली प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगला खेळ राहिलाय. टॉस करून जिंकलाय राज. निलजे संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन आमच्यापर्यंत लगेच येऊ दे. जुना बॉल पाहिजे त्यांना. नेक्स्ट मॅच 4 ओव्हर. दुसरी फेरी सर्व 4 षटकांचे. धावा झाला 58 59 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी आली यावेळेला मैदानात आपण पाहू शकता. 11 मुन्नग आजच्या सरसाने धावा करायच्या आहेत. देवीचा पाडा 40+ संघाची सलामीची जोडी. चला लगेच मैदानात पाठवा. चला बॅटर लवकर पाठवा. वेळ नकोय. 5 षटकांची मॅच आहे. 58 झाल्या. 59 पाहिजेत. दिलीप देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. नाही तर आशिष देखील आले आहेत संघामध्ये पण आशिष थोडासा जॉबला असतात त्यामुळे जॉब फार महत्त्वाचं आहे. पण त्या दिवशी जगदीश पाटीलने आत्ताच सांगितलं की जॉब करणं फार गरजेचं आहे. कोणत्या करता तो महत्त्वाचा नाही आहे. चला लवकर बॅटर. देवीचा पाडा संघ काय वेळ घेता अजून एवढं. असं आहे का. नाही बॅट कोणी मी तर म्हणेल ना जे खेळाडू खेळतात त्यांनी बॅट आपल्याच्या खेळाडूकडे द्या. 12व्या खेळाडूकडे. नाही गाडीत ठेवलं तर वेळ जातो. मग जितू पाटील सलामीला यायचं आहे तर ते देखील तयार नव्हते. नंतर येतात राजू आणि आपण तर एक वेगळीच आज नीती बघायला पाहिजे. राजू नेहमी मिडल ऑर्डरमध्ये येतो पण आज सलामीला आलाय. राजू आणि प्रदीप ह्याच जोडीने जबरदस्त खेळ केला होता. वाकलं आपण तर नारळीच्या स्पर्धेमध्ये आणि चॅम्पियनशिप देखील पटकावली होती. प्रदीपला मालिकावीरची गाडी देखील मिळाली होती. चला 59 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलाय सलामीची जोडी. चेंडू घ्यायचा जुना. अबे जरा चेंडू घ्या तो. नवीन बॉल द्या. नाही चेंडू चेक करायला आपण बॅटरने यायचंच होतं. काय हरकत नाही. चला चेक करा. चेंडू कधी हरला फुटला. नवीन आहे. झाडाला डायरेक्ट चेंडू लागला तर षटकार आहे. पत्राच्या त्या साईडला डायरेक्ट चेंडू गेला तर षटकार आहे. एक चेंडू आहे पण एक चेंडू दोन्ही चॉईस करा. एक पंचांकडे देऊन ठेवा. ऑलरेडी पंचांकडे आहे चेंडू. नाही 58 धावा केल्या. 59 धावा करायचंय. पाहिजे आता भोपर 40+ संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय. पिंट्या फटाके देखील बघा थोडेसे उन्हात सुकवले जात आहेत. जो दवपणा आहे तो बाजूला काढला. दवपणा आहे तो कमी केला जातो आणि फटाके चांगले वाजावे ह्या मागचा हा हेतू. मंथनला आपण पाहू शकता. मंथन माळी गोलंदाजी मार्कावर होते. जयवंत देतो. जयवंत पाटील एक चांगला गोलंदाजी या संघाचा. पहिलं षटक आलं पॉवर प्लेमध्ये. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. मिन्नाथला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. लॉंग ऑफला आपण पाहू शकता. वेळेला मंथनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉट ताडमॅन. एक क्षेत्ररक्षण पॉईंट कव्हर. एक क्षेत्ररक्षण आपण मिड ऑफला पाहू शकता. थोडासा डीपमध्ये ऑन साईडला शॉट फाईन लेग स्कोअर लेग शॉट मिड विकेट असं रचना सजवली आहे जयवंतनी. राजूच्या अगेन्स्ट यष्टीरक्षक उमेशला आपण पाहू शकता. उमेश लवकर आऊट झाला का. नाही उमेशात लवकर बाद झालाय. कारण चांगला बॅटर
अजूनही सोमनाथ पाटील सारखा आपण आता खेळाडू या संघात नाहीये. सामना सुरू होतो. जयवन ओ पहिला चेंडू बॅकफुट गेला, कट केला. यावेळेला चेंडू वेगाने चालला. यावेळेला स्वीपा कव्हर रिझन मधून चौकार. चेंडू खराब नव्हता पण क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. चांगला चेंडू तर पडल्यानंतर आतमध्ये देखील याला बॅकफुट गेले. राजू कट केला. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर मग गोलंदाज काय करेल. चला आमचे स्वयंसेवक बघा अभय पाटील आपण धन्यवाद देऊ. जयवन पुण्याला गोलंदाजी मार्कवर P1 मधले षटक हाताळतोय. साकेला बॅटर आपण पाहू शकता राजू म्हात्रे. 40+ संघटनेचे सदस्य देखील आहेत. पद नसताना देखील काम केलं आणि त्याचा पद आहे तरी देखील चांगलं काम करत आहेत. जयवन पाटील राईट आर्म ऊर्ध्वगती मारा करतोय. फुलटॉस आहे. मिडॉनवरनं चेंडू चालला. यावेळेला आपण तर लॉंग ऑनला मिन्ना देत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या 10 फलक त्याकडे पाहू शकता 6. पिंट्या जोशी ॲक्युरेट फेकी येऊ शकत नाही 40+च्या खेळाडूंच्या. आता थोडेसे खांदे आपण म्हणजे थोडेसे थकलेले असतात, थोडंसं शरीर थकलेलं असतं, पण नंतर क्रिकेट खेळण्यात त्याला फार महत्त्व आहे. टॉस जिंकला निळजे संघाने. डिसेंट पेंडिंग आहे. हो बॅकफुट जाऊन कट केला. झेलची शक्यता. काय केलं सचिन पाटीलने यावेळेला. पुन्हा एकदा चूक. चेंडू चालला. यावेळेला डीप कव्हर रिजन मधून सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या 10 फलकात वेगाने वाढते. 10 धावा. नाही गोलंदाजी चांगली होते पिंट्या जोशी पण क्षेत्राशी 7च लाभत नाहीये. 7 लाभणं फार गरजेचं आहे. जरा फास्ट घ्यायचा दोन्ही संघांनी कारण पिंट्या या दिवशी या मॅचला भरपूर वेळ चाललाय. दोन्ही संघ जरा वेळचा भान राखा. धावसंख्या 10. राजू चांगली बॅटिंग करतो. जयवन राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. ऑन साइडला इम्प्रोवायझन स्ट्रोक बनवलाय. फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. काय फटका बनवला पिंट्या. मिडिल स्टंपवर चेंडू होता. थोडेसे शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला पाठवून दिलाय. दमदार फटका बघायला मिळालाय. खूप चांगली सुरुवात राजूच्या. आपण पहिले तर राजूच्या माध्यमातून जयवनच्या अगेन्स्ट खूप चांगली बॅटिंग करतोय. भोपरचे भरपूर पाठीराखे आले आहेत. रुस्तम देखील आले आहेत. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये नेहमी ते आमच्या बाजूला येऊन थांबायचे आणि आज मला वाटतं वडाच्या झाडाखाली त्यांचं स्थान आहे. म्हणजे आपण म्हणू शकता लिंबा खाली प्रगट झाला, आपण बोलू वडा खाली प्रगट झाला रुस्तम. 14 धावा. चला मॅच बॉल आलाय. 14. धावा फलकाती लागल्या. जयवन पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगतीने मारा करतो. राजू खूप चांगली बॅटिंग करतोय. पहिले इकडे पुढचा चेंडू. हा चांगला चेंडू. ही लाईन खूप चांगली आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला टाकला. तिथून नंतर खाली राहिला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी तर वावगळ ठरणार नाही. जमिनी लगत चेंडू गेला. डॉट चेंडू. जयवन पाटील पुण्याला गोलंदाजी मार्कवर 14 झालेत. 59चं लक्ष्य. राईट आर्म ऊर्ध्वगतीने मारा करतो. टाकला राजू म्हात्रे. ओ फटका चांगला यावेळेला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला यावेळेला सीमा रेषा पार चौकार. राजू जबरदस्त बॅटिंग करतो. लाजवाब बॅटिंग केली त्यांनी या षटकामध्ये. 18 धावा आल्यात. पिंट्या मला सांगतायत तब्बल चौकार आले. विचार केला तर 4 चौकार आल्यात राजूच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग केली. सुरुवात दमदार केली. चौदा धावा आपण होतो त्याच्यामध्ये. नंतर आपण त्या धावा ॲड झाल्या. एक चेंडू डॉट गेला. नंतर आपण त्या चौकार आला. म्हणजे एकूण धावा झाल्या 18. पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात झाली. 59चा पाठलाग करताना लोटुआई 40+ क्रिकेट संघ देवीचा पाडा. साकेलला तर प्रदीप येतोय.
चला जरा किशोर जरा थोडं खेळाडूंना ताकीद द्या. आपण वेळ फार जातोय ना, वेळ नको जायला, कारण आज मेगा फायनल देखील आहे. उजेडात मॅचेस होणं फार गरजेचं. पिंट्या जोशी अपकमिंग टुर्नामेंट आपण पाहिले तर 13-14 आपण पाहिले तर पडलेगावची, त्यानंतर 16-17 निळजे 40+ ब संघाची टुर्नामेंट, त्यानंतर सागावची स्पर्धा आपण पाहू शकता. 18, 19, 20, 21 अनेक स्पर्धा आहेत पिंट्या जोशी या महिन्यात. सचिन पाटील आला गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षेत्रात पुन्हा एकदा बदल केला जातोय. प्रवीणला आपण पाहू शकता डीप पॉइंट रिझनमध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण डीपमध्ये तैनात आहे. शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केला, या वेळेला झेलची शक्यता आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमधनं चेंडू चालला वेगाने सीमारेषा पार, चौकार. धावस संख्या 22. पिंट्या जोशी 22 धावा धावफलकातील लागल्या आहेत. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरी पहिली मॅच म्हणजे 40+ संघाने टॉस जिंकलाय. पिसोली संघासाठी आता पाहायचं आमंत्रित काय करतायत, बॅटिंग करतात की क्षेत्रक्षणासाठी आमंत्रित करतायत. आणि पिसोली संघाला बॅटिंगच पाहिजे असते, पण आता निर्णय येणं फार गरजेचं आहे. सचिन पुन्हा त्या बॅकफुटं गेलाय, पंचाला जवाब फटका. काय बॅटिंग केली त्या दोन्ही बॅटरच्या मध्ये, चौकार. जबरदस्त बॅटिंग. कव्हर पॉईंट स्वीपा कव्हरच्या मधून चेंडूला सातत्याने मारतात. ऑफसाईडला खूप पद्धत आली ते चांगलं पाहिजे तुमचं, तर तुम्ही ऑफसाईडला स्ट्रॉंग बॅटिंग करू शकता. आणि दोन्ही बॅटर खूप स्ट्रॉंग बॅटिंग करतात. धावस संख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 26. वेगाने लक्ष्याकडे पाठलाग करतोय भोपर संघाच्या अगेन्स्ट देवीचा पाडा 40+ संघ. सचिन पुन्हा एकदा बॅकफुटं गेले होते, यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. नाही, ही गोलंदाजी खूप चांगली. अशा प्रकारची गोलंदाजी करा. प्रत्येक चेंडू तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन टाकाल, ओव्हर पिच टाकाल, तर बॅटर प्रहार करेल त्याच्यावरती. सचिन पुन्हा गोलंदाजी मार्कवर. पहिली स्पर्धा खेळतोय. तर आमचे जयेंद्र पाटील भोपरचे एक चांगले समालोचक पण आता समालोचन करत नाहीत, ते जर आले असतील तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. 27 धावा धावफलकातील लागल्या आहेत. सचिन गोलंदाजी मार्कवर. आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षण आणि मिड ऑफ लाईन क्षेत्रक्षण तैनात केलंय. ओ फटका चांगला या बेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉंगॉनला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावस संख्या धावफलकात 29. हळूहळू लक्ष्याकडे पाठलाग करताना दुसरं षटक प्रगतीपथावर. 29 झाल्यात पिंट्या, अजूनही 30ची गरज आहे इथून. सचिन तो राजू फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय, डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाला वाडीश लॉंगाला क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय, मिसफील्ड झालीये, थोडीशी घाई झालीये. धावस संख्या धावफलकात आपण पाहू शकता 31. दुसरं षटक प्रगतीपथावर 31 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर. सचिन पिट्टू मधल्या षटकात होतं. राजू थोडंसं थकान महसूस करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 31. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू 28ची गरज आहे. पहिल्या षटकात धावा आल्या पिंट्या मला सांगतायत 18. दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल विचार केला तर 13 धावा आल्या आहेत. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतोय. तुमचे कॅमेरामॅन अक्षय देखील बघा भोजनाचा आनंद घेत आहेत. खूप क्लिअर क्वालिटी देत आहेत. प्रणय देखील आहे ऑपरेटरच्या भूमिकेत. NTC नॅशनल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली, ते आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. क्रिएटिव्हिटी क्वालिटी. प्रणयचे बाबाने देखील सामना मगाशी एन्जॉय केला. गोलंदाजी मार्कवर उमेश येतोय. उमेश पाटील आज बॅटिंगमध्ये चमक दाखवली नाही, तर गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागणार आहे. मॅच संपली नाही पिंट्या, इथूनही मॅच बनेल, पण त्यासाठी तुम्हाला गोलंदाजी खूप चांगली करावी लागणार. अचूकता, भेदकता, विविधता दाखवावी लागणार आहे. या षटकात जर पिंट्या 1-2 विकेट किंवा डॉट चेंडू गेले तर धावा कमी आल्या तर मजा येईल, आणि या षटकात जर धावा आल्या तर मग मॅचमध्ये मजा राहणार नाही आहे. उमेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 30रं षटक घेऊन येतो. पॉवर प्ले थोडंसं आता संपला, त्यामुळे विखुरलेले क्षेत्रक्षण 12 मिनिटं. डीप स्कोअर लेग, बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण
शॉर्ट प्लेनचा चेंडू पाठवलाय हुकच्या माध्यमातून. चेंडू चालला वेगाने, फाईन लेग, सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजी चांगली होत नाही बोप्पर संघाकडून. धावा केल्यात 59 धावा, म्हणजे इथून मोठ्या धावा आहेत, पण त्या तुम्हाला थांबवायचं असेल तर गोलंदाजी करणं फार चांगलं आहे. आज पिंट्याचं वैशिष्ट्य बघितलं आजच्या दिवसात. पहिल्या सामन्यात झाल्या धावा आपण बघितलं तर 67, 69, 79 झाल्या दुसऱ्या सामन्यात. तिसऱ्या सामन्यात आपण बघितलं तर तब्बल धावा कुठल्या 88. उमेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. ओ फटका चांगला या बेला, मिड ऑफवरून चेंडू आला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषा पार. सचिन माळी आले होते पण त्यांना मात्र चेंडू थांबवत देत नाही. चौकार. धावसंख्या धाव फलकाचे आपण पाहू शकता या बेला 39. 39 धावा. धावा थांबत नाहीयेत. प्रदीप खूप चांगली बॅटिंग करतो. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय उमेश. शॉर्ट प्लेनचा चेंडू पुन्हा ऑन साईडला पंपूलच्या माध्यमातून पाठवलाय. बॅकवर्ड स्कोअर लेगला एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रदीपला माहिती आहे ना 1 ला 2 मध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 39 होते आणि त्यामध्ये 2 ॲड म्हणजे 41 धावा. पिंट्या काय जबरदस्त पार्टनरशिप होते बघा ना. आज देवीचा पाडा 40+ संघ एकजुटीने खेळताना दिसतोय. ओल ऑफ केलाय, उंच गेलाय. सचिन माळी आल्याय, झेलची शक्यता आहे. घोट कॅच, बॅटर बाद. चला निर्जय संघ देवानंद पाटील आम्हाला निर्णय कवा. एक्केचाळीस धाव. हल्ली सुनील भोईर प्रत्येक खेळाडूंना मॅच बघून येतो, पण मी तर म्हणेल थोडा लवकर निघा, कारण रस्त्यात कधी ट्रॉफिक होते. ट्रॉफिकची समस्या म्हणजे कल्याण डोंबिवलीला भेसनवाडी समस्या आहे. माणूस बोलला ना मी 10 मिनिटात देतो, आपण समजा आणखीन अर्धा तास लागेल त्याला. नाही सर्वकडे ट्रॉफिक आहे ना, प्रत्येक ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. वेस्ट विभागात तर दिलीप जायलाच नको. माणूस सांगितलं हाकेच्या अंतरावर मग समजा आपण अजून अर्धा पाऊण तास लागेल. जितू पाटील आलाय, संघाचा एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. सलामीला येणारा आज मात्र 3ऱ्या क्रमांकावर आलाय. उमेशला यश मिळालं. खूप चांगला झेल घेतला लॉंग ऑफला सचिन माळीने. उमेश पुणे गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड ओव्हर कडे मार्क होतो. स्ट्राईक केला आपण प्रदीपला पाहू शकता. प्रदीप नॉन स्ट्राईकला आता बाद झाले आहेत, पण त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय आपण. आता जितू राजू नॉन स्ट्राईकला आहे. नाही प्रदीपने चांगली बॅटिंग केली, आपलं काम पूर्ण केले त्यांनी. ओ उडवलाय, उंच गेलाय, लांब देखील जात आहे. आल्या आल्या स्टँड अँड दिलरच्या मध्ये पाठवून दिलाय चेंडूला. काय निर्णय काय मला सांगा लवकर. चौकारे. धावसंख्या धावफलक ते पाहू शकता 45. 45 धावा. उमेश तू जितू फुल टॉस डाऊन दी ग्राउंड. चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केली. 2 होत आहेत. धावसंख्या धावफलक ते आपण पाहू शकता 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर यस सुनील भोईर तुम्हाला बॅटिंगच करायची, कारण तुम्हाला माहिती आहे निर्णय काही आला असं आपल्याला बॅटिंगच करायची होती. तुम्ही टॉस जिंकले तर बॅटिंगच. त्यामुळे सर्व सुनील आपल्या सर्व खेळाडूंना आहेतच, उजव्या बाजूला आहेतच. 47 धावा झाल्यात. बघा पाण्याची मागणी केली, बघा जरा पाणी घेऊन जा. खेळ थांबलाय थोडासा. या षटकात देखील धावा आल्या आपण तब्बल 16 आल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या तब्बल 18, नंतर आल्या धावा 13 आणि आता 16 आल्यात. पिंट्या जोशी 59 धावांचं लक्ष असताना धावफलकाती धावा लागल्यात आपण बघितलं तर 47, म्हणजे उर्वरित समी 12ची गरज आहे अजून येणाऱ्या आपण बघितलं तर 12 चेंडूमध्ये सामना खुला झालाय. भोपर संघ पहिलीच मॅच खेळतोय, पहिली स्पर्धा खेळतोय. प्रॅक्टिस असेल नसेल, पण हल्ली पिंट्या जोशी आता भोपरचं देखील एक मैदान चांगलं होईल. खूप मेहनत चालली आहे आणि मैदान देखील खूप मस्त टेकडीवरती बनवलं आहे. आणि मला वाटतं सुभाष ते येणाऱ्या काळामध्ये तो मैदान खूप चांगलं राहील. या विभागात झाडं देखील लावले आहेत. झाडं लावा, त्याची जोपासना करा आणि काम देखील जोरात चालू आहे. कदाचित मला वाटतं पुढच्या वर्षी तिथे स्पर्धा बऱ्याच होतील. या वर्षी देखील होईल. आत्ता तर आपण बघितले तर आत्ताच्या ज्या मॅचेस आहेत आणि यानंतरच्या मॅचेस देखील आपल्याला बघायला मिळतील, कारण का आता थोड्याच दिवसात रणधुमाळी सुरू होईल.
प्रत्येकाला उमेदवार आहे, त्याला भेटायला जावं लागणार लोकांना. नसेल ओळख तरी पण हात जोडून त्याला त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लागतं कोमल. हेच तर राजकारण आहे ना. आत्ता आम्ही तुमच्यासमोर नतमस्तक होऊ, पण नंतर तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे. असो, आपल्याला काही नाही आहे. नाही, नंतर मग ती पाठीच येते, आहेत नाही येत. काय हरकत नाही आहे. आपण आपल्या मॅचच्या दिशेने जाऊया. फक्त एक विषय, क्या बात आहे. संदीप भाई म्हणजे या गावाला लाभलेला की ना, मी तर म्हणेल दानशूर दात आहे. खरोखर असे दानशूर दाते ज्या ज्या गावात असतील ना, कोणताही कार्यक्रम ठेवा पिंट्या, मग कमी पडणार नाही आहे. भरपूर सपोर्ट असतो. आणि त्यांच्या बाबाचं देखील मला वाटतं मोठं कीर्तन देखील, कीर्तन महोत्सव असतं गावात. नाही, चांगलं काम केलं ते. देवाचं नाव करा, देवाचं जेवढं तुम्ही काम कराल ना, तेवढं तुम्हाला देव दान पुण्य देईल. आणि ते भाईंना दिलंय. मंथन माळी आलाय. शॉर्टप्लेनचा चेंडू हुक केला, यावेळेला पाठवलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. षटकार, 50वा षटकार आहे आणि धावसंख्या वेगाने वाढते. यावेळेला आपण पाहू शकता 50 कंप्लीट, 53 धावा मंथनाला. आणि मंथनला राजूने आसमान दाखवलं. त्रेपन्न धावा मंथन माळी. 6ची गरज. ओ, पुण्याच्या डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. सामना संपतो की काय आता या 2-3 चेंडूमध्ये. 57 धावा. सिक्सरचे चेंडू, अजून 2-3 कंपनीचे चेंडू आहेत ना, ते गोलंदाजाची कत्तल करतात. 2 धावींची गरज आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. मंथन माळी, तो राजू. ओ, फटका चांगला यावेळेला पंच केलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. पायचा इथून नकार देत आहेत. स्कोर लेवल. जितूला मात्र विनिंग शॉट मारायला दिला आणि धावा दिले. राजूने धावा केले तब्बल. आपण बघितले तर जबरदस्त बॅटिंग केली. किती चेंडू, किती बॉल, 12 चेंडू 33. राजूची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या होऊन जाते. 5 चौकार 1 षटकार. खाली राहिला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. 5 चौकार 1 षटकार राजूच्या बॅटमधून सहज आपण षटकार पाहिला म्हणून आज पाहिलाय. 1 धावीची गरज आहे. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. ओ, उंच गेलाय. आलाय सरळ ट्रॉफ्यांजवळ. षटकार. क्या बात आहे. 2ऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीला डायरेक्ट चेंडू लागलाय. अभिनंदन, वेल प्लेट. त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आपण घोषित करूया. त्याने खूप चांगली बॅटिंग केली. हेमंत म्हात्रे देखील 17 धावा देऊन ज्यांनी 4 गडी. नाही, राजू देखील कौतुक करू, ज्यांनी सलामी लावून खूप चांगली बॅटिंग केली. पण गोलंदाजी करताना ज्याने आपण तर 4 विकेट्स घेतले, तो हेमंत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला हेमंत, या पहिला हँडशेक करा आणि नंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पाहणार आहोत. निळजे 40+ विपक्ष पिसवली. नाही, सिद्धू कोण आहे? सिद्धू माताडीचा. जर आपण आयोजकांच्या संपर्काचा सिद्धांत आशिष, आपण जरा लवकर या. तर या सामन्याचा मार द मॅच राजू यायचं. वेल प्लेट राजू. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. नाही, सॉरी राजू नाही आहे आपण तर हेमंत आहेत. सॉरी, राजूने बॅटिंग रन्स केले. आमच्या राजूचंच नाव आमच्या तोंडावरती, पण नाही हेमंत आहेत. नवनाथ, क्या बात आहे. काय गोलंदाजी केली. नाही, हेमंतने आपण तर GPL मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली. चला लवकर हेमंत. तर मॅच जशी सुरू होईल